निघाली कॉमेडीची बुलेट ट्रेन पकडून वाढवून घाबरत नाही हो. तर अशा लोकांचा इलाज तुम्ही कसा काय करता बुवा? तंबाखूयुक्त पदार्थ हे सर्वात भयानक व्यसन आहे की तुमच्या मित्राच्या बाबतीत जसं झालं की त्याला कॅन्सरच झाला आणि तरी सुद्धा तो समजू शकला नाही. म्हणजे किती गुलामी असेल तुम्ही कल्पना करा की एखाद्या माणसाला कॅन्सर झालाय आणि तरीही तो त्याचं जे आकर्षण आहे ते सोडू शकत नाहीये. जी तल्लफ असते ना व्यसनाची त्याच्यामुळे मग माणूस पुन्हा पुन्हा व्यसन करत राहतो. म्हणजे मग आपल्या लक्षात येईल की ते मुद्दामून आपल्याला त्रास द्यायला असं वागत नाहीयेत, तर ते गुलाम झाले, ते एक प्रकारे विक्टीम आहेत आणि त्यांना सुद्धा मदतीची आवश्यकता आहे. पण मॅडम कसं आहे म्हणजे कधी कधी असं स्टेशनच्या बाहेर कुठेतरी गल्लीत असे बोर्ड दिसतात का न सांगता दारू सोडवा. तर माझ्या एका मैत्रिणीने आणलं तिकडनं औषध आणि तिच्या कामवालीला दिलं कारण तिच्या नवरा खूप दारू प्यायच्या बुवा. तर त्याची दारू सुटली का नाही माहित नाही पण त्याला इतक्या रक्ताच्या उलट्या व्हायच्या. तर असं कुठून तरी औषध आणून असं द्यायचं बरोबर आहे का? हे औषध घेणं काही बरोबर नाही आणि आजकाल आपण खूप ठिकाणी अशा पाट्या वगैरे बघतो आणि घरातले लोक हतबल झालेले असतात ना, त्यांना काही करून त्याचं व्यसन सोडवायचं असतं आणि मग ते अशा गोष्टी आणतात. त्याच्यामध्ये काही केमिकल्स असतात की जी त्या व्यक्तीसाठी खूप हार्मफुल असतात. त्याच्यावरती जेव्हा ते दारू पितात किंवा व्यसन करतात तर त्याचा शरीराला खूप त्रास होऊ शकतो. सुदैवाने त्याच्या बाबतीत काही खूप सिरियस झाला नाही, पण असं त्याला ऍडमिट करायला लागलं, आयसीयूत ठेवायला लागलं, काहीही परिणाम, टोकाचे परिणाम होऊ शकतात. आणि मुक्तांगणमध्ये जे येतात ना आमचे मित्र ऍडमिट होण्यासाठी, जवळजवळ सगळ्यांनी हे प्रयोग केलेलेच असतात. काहींच्या बाबतीत त्या औषधाचे काहीच साईड इफेक्ट झालेले नसतात कारण त्याच्यात उगीच काहीतरी नुसतं दिलेलं असतं आणि काहींना मग ती केमिकल्स, काही औषधं कुटून, गोळ्या कुटून त्या दिलेल्या असतात ज्या डॉक्टरी सल्ल्याशिवाय असतात आणि त्याचे मग खूप भयानक दुष्परिणाम त्यांच्यावरती झालेले असतात. तर त्यामुळे शक्यतो असे न दिलेलेच चांगलं. कदम, तुम्हाला तुमचं व्यसन सोडायचं आहे हे नक्की ना? तर आता तुम्हाला घेऊन आपण मुक्तांगणमुळे जाणार आहोत आणि तिथे गेल्यानंतर तिथे आपल्याला प्रवेश कसा मिळतो, तिथे गेल्यावर काय काय करायला लागतं हे आपण सगळं बघणार आहोत. पण ते एका छोट्याशा ब्रेक नंतर. तेव्हा तुम्ही कुठेही जाऊ नका आणि पाहायला विसरू नका कॉमेडीची जत्रा, लाईफच्या प्रॉब्लेमवर फॅन्टास्टिक मात्रा. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं कॉमेडीच्या जत्रेत स्वागत. तर मुक्ताताई मला तसं सांगा की समजा आम्ही यांना घेऊन आलो तर असं कुठल्या वारी वगैरे यावं लागतं का किंवा तिथे आल्यानंतर काय करायचं, म्हणजे तुमची थोडक्यात प्रोसिजर काय आहे ते जर आम्हाला सांगा. बुधवार आहे का शुक्रवार? नको ते सांगतील. आता मुक्तांगणमध्ये दर बुधवारी ऍडमिट करून घेतलं जातं कारण तो असा एक खूप स्ट्रक्चर्ड प्रोग्राम आहे. एक ग्रुप एकत्र ऍडमिट होतो आणि पूर्ण महिनाभर त्या ग्रुपची एकत्रितपणे त्यांचे उपचार चालतात. बुधवारी ॲडमिट झाल्यानंतर मगाशी सांगितलं तसं लगेच त्यांचे उपचार सुरू होतील, शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारचे. तर फक्त त्यांना बरोबर पांढरे कपडे घेऊन पाठवायचं कारण मुक्तांगणमध्ये सर्व जे मित्र आहेत ते फक्त पांढरे कपडे घालतात. कारण पांढरा एक शांततेचा रंग असतो, त्याच्यामुळे सर्व समान असतात. इथे सर्वच प्रकारचे लोक असतात ना, कोणी खूप शिकलेले, श्रीमंत, गरीब, खेड्यातले, शहरातले, तिथे सर्वांना समान वागणूक मिळते. त्यामुळे सर्वजण पांढरे कपडे घालतात. तर त्यामुळे बुधवारी त्यांची ॲडमिशन आणि ह्या सगळ्या ज्या ट्रीटमेंट आहे त्याच्यासाठी 12,000 रुपये खर्च येतो की ज्याच्यामध्ये तुमचं औषध, जेवण हे सर्व काही. पण कसं आहे की व्यसनाचा खर्च त्याच्यापेक्षा कितीतरी जास्ती असतो, त्यामुळे तो खर्च करायला काही हरकत नाही. पण एखादा रुग्ण अगदीच गरीब आहे तर त्याला सवलत किंवा पूर्ण मोफत उपचार सुद्धा दिले जातात. असे काही तुमचे असे अनुभव असतील हृदयस्पर्शी बुवा का मुक्तांगणमध्ये आलेले जे मित्र आहेत तुमचे ते बरे होऊन गेले, तर त्याच्याबद्दल सांगा ना आम्हाला. असे खूप चांगले अनुभव आहेत. म्हणजे प्रत्येक बुधवारी जे साधारण 25-30 लोक ऍडमिट होतात, महिन्याला जवळजवळ 150 लोक मुक्तांगणमध्ये ऍडमिट होतात आणि प्रत्येक जणाचा जो अनुभव असतो तो खूप वेगळा असतो. खूप छान आम्हाला त्यांच्यामधला बदल बघायला मिळतो. त्यांच्यामधला जो बदल आहे ना, एक प्रकारे जादूच झाली असं आपल्याला वाटतं. इतका चांगला बदल होतो. जेव्हा मुक्तांगणचं उद्घाटन झालं 29 ऑगस्ट 86 या दिवशी, मुक्तांगण स्थापन करायची जी कल्पना होती ती माझ्या आईबाबांची होती, अनिता अवचट आणि डॉक्टर अनिल अवचट. पण त्याला जे आर्थिक पाठबळ दिलं ते पु ल देशपांड्यांनी दिलं. त्यामुळे मुक्तांगणचं जे नाव आहे ते पण पुलंनीच दिलं. पुलं जिथे जिथे देणगी देत ते तिथे कधी स्वतःचं नाव नाही द्यायचे. जसं आनंदवनामध्ये पण एक मुक्तांगण आहे तसं आमचं सुद्धा आहे मुक्तांगण. आणि मला एक आठवण सांगावीशी वाटते की उद्घाटन जेव्हा मुक्तांगणचं झालं तेव्हा पुलं होते, बाबा आमटे होते. तर कार्यक्रमामध्ये जेव्हा पुलं भाषण करायला उठले तर तेव्हा ते असं म्हणाले की आज मी एका व्यसनमुक्ती केंद्राचं उद्घाटन करतोय, तर तुमच्या भरभराट होऊ दे तुमची, अशा शुभेच्छा मी तुम्हाला देऊ शकत नाही, त्या चुकीच्या शुभेच्छा होतील. तर त्यापेक्षा मी अशा शुभेच्छा देतो की इतकं काम करा की एक ना एक दिवस हे व्यसनमुक्ती केंद्र बंद होईल आणि त्याच्या जागी एक सांस्कृतिक केंद्र निर्माण होईल.
दुर्दैवाने या शुभेच्छा खऱ्या झाल्या नाहीत. व्यसनाचा प्रश्न खूप वाढतोच आहे आणि त्यासाठी आता समाजामध्ये खूप जनजागरण होणं आवश्यक आहे. मुक्ताताई, ह्याला जसं व्यसन आहे तसं आमचे जे वॉचमन आहेत त्यांनाही एक व्यसन आहे, पण ते चांगलं व्यसन आहे. म्हणजे ते समाजोपयोगी अशी भारुडं वगैरे म्हणत असतात आणि आज आहे ना ते आपल्यासाठी एक फटका घेऊन आलेले आहेत. तर आपण तो ऐकूया का? हो हो, हे चांगलंच व्यसन आहे आणि आमचा त्याला पाठिंबाच राहील या व्यसनाला. अरे वा, बिकट वाट व्यसनाची भारी, अरे नादी त्याच्या लागू नको. नीट ऐकून घे काय म्हणतो मी. अरे बिकट वाट व्यसनाची भारी, पोटापुरच्या आल्यात फुरं. फुर नाही, आपला श्वास कसा आहे, दम कसा आहे आपला. म्हणजे अनुप जलुटा यागला तू यागला. ते तिकडल्या अनुप जलोटा, आपण गावाकडचा अनुप माहिती लोटा नाही, अनुप जलोटा. आणि ही कशामुळे शक्य आहे माहिती आहे का? आपल्याला कुठलंच व्यसन नाही, त्यामुळे एवढा श्वास पुरतो आपल्याला. तवा मंडळी नीट ऐकून घ्या. बिकट वाट व्यसनाची भारी, नादी त्याच्या लागू नको. संसारामध्ये आईचं आपल्या व्यसनाला बळी पडू नको. संसारामध्ये आईचं आपल्या व्यसनाला बळी पडू नको. संसारामध्ये आईचं आपल्या व्यसनाला बळी पडू नको. मित्र सांगतो म्हणून गड्या तू चौदारूची चाकू नको. सिगरेट केतीय झुरके मारून आयट उगा तू जाऊ नको. बघा म्हणजे कसं आहे माहिती आहे का? आता उगाच माणूस आपलं मित्र असतो ते पहिल्यांदा काय सांगतो, अरे घे की जरा, अरे बियर सुरुवात करा, जास्ती घे जरा. आणि इकच जेव्हा व्यसन करायला लागतं तेव्हा घरदार सगळं इकून माणूस व्यसन करायला लागतं. गुटखा पान तंबाखू खाऊन पिंक तू त्याची टाकू नको. आणि संसारामध्ये आईचं आपल्या व्यसनाला बळी पडू नको. संसारामध्ये आईचं आपल्या व्यसनाला बळी पडू नको. संसारामध्ये आईचं आपल्या व्यसनाला बळी पडू नको. आईबा करतोय रक्ताचं पाणी डोळ्यात त्यांच्या आणू नको. माहेर सोडून नांदाया आली दुःख तिला तू देऊ नको. 84 लक्ष योनी फिरुनी जन्म आला तू विसरू नको. 30-90च्या डबक्यामध्ये तू 30-90च्या डबक्यामध्ये तू उगाच येड्यावानी पोहू नको. आणि संसारामध्ये आईचं आपल्या व्यसनाला बळी पडू नको. संसारामध्ये आईचं आपल्या व्यसनाला बळी पडू नको. अरे संसारामध्ये आईचं आपल्या व्यसनाला बळी पडू नको. संसारामध्ये आईचं आपल्या व्यसनाला बळी पडू नको. मुक्ताताई, तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की आमच्या प्रेक्षकांना तुम्हाला काय सांगायला आवडेल? घरामध्ये किंवा आजूबाजूला जर का कोणी व्यसनी माणूस असेल तर तो वाईट नाहीये, तर तो आजारी माणूस आहे. या दृष्टीने आता आपल्याला त्याच्याकडे बघायला पाहिजे. त्याला मदतीची गरज आहे आणि आपण सर्वांनी आपल्याला जी शक्य आहे ती त्याला आपण मदत करू शकतो. पण अर्थातच एकदा व्यसन लागल्यानंतर त्याच्यासाठी उपचार घेण्यापेक्षा व्यसन लागूच नये म्हणून सर्वांनी प्रयत्न करणं हे जास्ती आवश्यक आहे. आणि तुम्हाला जर कॉन्टॅक्ट करायचं असेल तर तुमचा मोबाईल नंबर आणि तुमचा लँडलाईन नंबर असेल तर तोही प्लीज द्या. मुक्तांगणची आमची वेबसाईट आहे muktangan.org, तर त्याच्यावरती सगळी माहिती मिळेलच या वेबसाईटवरती. आणि फोननी जर का चौकशी करायची आहे तर पुण्याचा आमचा STD कोड आहे 020 आणि फोन नंबर आमचा आहे 26697605. तर ह्याच्यावरती कोणीही मदत घेऊ शकतं.
मंडळी आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया पुढच्या बुधवारी रात्री 9:30 वाजता कलर्स मराठीवर आपल्या आवडत्या कार्यक्रमात कॉमेडीची जत्रा लाईफच्या प्रॉब्लेम्सवर फंटास्टिक